देवळाली कॅम्प परिसरालगत असलेल्या लहवी गावात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सराफीत दुकान फोडून तब्बल 97 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लहवीत मधील माळवाडी येथे संतोष रत्नाकर कुलथे यांचे सारिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सुमारे 8 वाजेच्या दरम्यान त्यांनी दुकान नेहमीप्रमाणे बंद केले होते। मात्र सोमवारी पहाटे सुमारे 5:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर वाकवून आत प्रवेश केला। त्यानंतर तिजोरी व शोकेस फोडून मोठ्या प्रमाणावर दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे। गावातील सोमनाथ शिंदे यांनी सकाळी हा प्रकार लक्षात येताच कुलथे यांना माहिती दिली आहे। कुलथे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता चोरीचा प्रकार उघड झालाय। या चोरीत सुमारे 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, राणी हार, अंगठ्या, कानातील रिंग, पेंडंट, मणी व जुने सोने अंदाजे किंमत 56 लाख रुपये तसेच सुमारे 20 किलो वजनाची चांदीची देवमूर्ती, ताट, पेले, साखळ्या, जोडवे व इतर अलंकार अंदाजे किंमत 40 लाख रुपये आणि 1 लाख रुपये रोख असा एकूण 97 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचं समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। फॉरेन्सिक तज्ज्ञ, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। मात्र श्वान पथकाला चोरट्यांचा ठोस सुगावा लागला नाही। या प्रकरणी संतोष कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण देवरे, विजय कोकणे आणि संतोष पाटोळे तपास करीत आहेत। तसेच गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपासात सहभागी झाले। दरम्यान दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मौल्यवान दागिने असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचं समोर आलंय। सीसीटीव्हीचा अभाव चोरट्यांच्या पथ्यावर पडल्याने चोरी नेमकी कोणी आणि कधी केली याचे ठोस पुरावे मिळण्यात पोलिसांना अडचणी येते। माझे नाव संतोष रत्नाकर कुलथे, राहणार लहवीत, दुकानाचे नाव सारिका ज्वेलर्स। माझ्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे। 29 तारखेला पहाटे 2 वाजेनंतर झालेली आहे। शक्यता आहे त्यांनी सर्व सोनं चांदी घेऊन गेले। जवळजवळ 400-450 ग्रॅम सोनं नेलेलं आहे। 15 ते 20 किलो चांदी नेलेली आहे। बाकीच्या काही अशा किरकोळ वस्तू नेले, आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर काही वस्तू आहेत त्या माहित नाही अजून। तुम्हाला सर्वप्रथम ही घटना केव्हा कळाली, काय सांगा? गावातला मित्र आहे, त्यांनी 6 वाजता तो चालला होता बँकेची साफसफाई करण्यासाठी। तर त्याला शटर उघडे दिसले, मग त्याने येऊन मला बेल वाजवली, दरवाजा वाजवला, मी उठवलं तेव्हा तुमचं दुकान फोडलंय असं बघितलं तर ते फोडलेलं होतं। 5:30-5:45चा टाइम होता तो। दुकानाजवळ आपल्या सीसीटीव्ही नाही, त्याचे काय कारण आहे, काय सांगा? सीसीटीव्ही म्हणजे समोरच मला वाटलं ग्रामपंचायतचा टीव्ही मोठा कॅमेरा लावलेला आहे, त्या भरोश्यावर होतो मी। आणि मग आता मी उद्या आज करणारच होतो ते। सोमवारपासून माझे तेच काम होते, सीसीटीव्हीचे, चॅनल गेटचे, आणि त्या आधीच हे घडलं। प्रशासनाकडून हीच मदत हवी आहे का बा सर्व माझं मिळावं। आमचं 30 तारखेला पहाटे सगळं शटर वगैरे फोडून सगळं नेलेलं आहे। सोनं चांदी सगळं जेवढं होतं तेवढं सगळं नेलेलं आहे। आम्हाला प्लीज सगळं भेटलं पाहिजे ते। मी त्याची बहीण आहे। लोकांनी, गावातल्या लोकांनी त्याला साथ द्यावी, त्याला कुठल्याही प्रकारे प्रेशर आणू नये असं मला वाटतं। त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना सहकार्य करण्याची अनुमती द्यावी। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।